नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज हम 7वीं कक्षा का हिंदी विषय का देहात और शहर यह पाठ पढ़ने वाले हैं। इस पाठ को लिखा है अभिषेक पांडेय इन्होंने। इनका जन्म हुआ था 29 जनवरी 1992 में महाराष्ट्र मुंबई में। इनका परिचय समसामयिक विषयों में अभिषेक पांडेय जी की विशेष अभिरुचि एवं लेखन रहा है। प्रस्तुत पत्रों में लेखक ने देहात और शहर के अपने सुख दुख एवं बढ़ती हुई जनसंख्या के अभिशाप पर अनेक सुझाव दिए हैं। येथे दिलेल्या विविध पत्रांमधून म्हणजेच 2 पत्रांमधून लेखकांनी शहर आणि गाव या दोन्ही ठिकाणी असणारी सुखदुःखे त्याचबरोबर वाढती लोकसंख्या हा जो काही शाप आहे त्याच्यावरती अनेक उपाय सांगितलेले आहेत। पहिले पत्र आहे ते गावाने म्हणजेच खेडेगावाने शहर हा त्याचा मित्र आहे त्याला लिहिलेलं आणि हे लिहिलेलं आहे दिनांक 1 ऑगस्ट 2017 में आणि हे लिहिलेलं आहे 1 ऑगस्ट 2017 मध्ये। चला तर मग पत्र पाहूयात। प्रिय मित्र शहर, नमस्कार। कल तुमसे बात हुई, मेरे सुख दुख के संबंध में पूछा, धन्यवाद। काल तुझ्या बरोबर बोलणं झालं आणि तू माझ्या सुखदुःखाविषयी विचारलंस त्याबद्दल आभारी आहे। बहुत सारी बातें मन में है, खूप सारी बातें म्हणजेच गोष्टी मनामध्ये आहेत। सब कुछ दूरध्वनी पर कहना मुश्किल है, सगळंच फोनवरून सांगणं शक्य नव्हतं। सोचा पत्र हे लिखू, म्हणून विचार केला आणि पत्र लिहायला सुरुवात केली। अब मैं अपना दुखड़ा क्या रोऊं, आता मी माझं दुःख कशा प्रकारे सांगू। चलिए इस बार कुछ अच्छी बातें भी तुमसे साझा करता हूँ। चला पण आज काही चांगल्या गोष्टी सुद्धा तुला मी सांगतो। डिजिटल क्रांति का थोड़ा असर हमारे गांव में भी दिखाई पड़ने लगा है। डिजिटल क्रांति म्हणजेच इंटरनेट किंवा इतर काही डिजिटल वस्तू असतील त्याचा आता थोडाफार असर म्हणजेच त्याचा प्रभाव आता गावामध्ये सुद्धा पाहायला मिळतो। मोबाइल के माध्यम से नित नवीन सूचनाएं हम तक पहुंचने लगी है। मोबाइल मधून वेगवेगळ्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचू लागलेल्या आहेत। स्वच्छ ग्राम स्वस्थ ग्राम परियोजना घर घर तक पहुंच गई है। स्वच्छ गाव सुंदर गाव आरोग्यदायी गाव ही योजना आता घराघरापर्यंत पोहोचलेली आहे। ग्रामजन भी शिक्षा स्वास्थ्य रोजगार खेती के नवीन औजारों और आधुनिक खेती की पद्धतियों को थोड़ा थोड़ा जानने लगे हैं। गावातील माणसं सुद्धा शिक्षण आरोग्य त्याचबरोबर रोजगार शेतीतील नवीन अवजारे आधुनिक शेती त्याच्या पद्धती या गोष्टी आता समजू लागले आहेत। घर घर में शौचालय जैसी सुविधा के प्रति लोग जागरूक हो रहे हैं। घराघरामध्ये शौचालय बांधण्यासाठी आता लोक तयार होऊ लागले आहेत। हालांकि कुछ परेशानियां अब भी वही की वही है। असं असलं तरी सुद्धा काही अडचणी तिथल्या तिथेच आहेत। पीने का पानी लाने के लिए दूर दूर तक जाना पड़ता है। प्यायचं पाणी आणण्यासाठी खूप लांबवरती जावं लागतं। मेरे यहाँ विद्यालय तो है पर उनमें आवश्यक सुविधाएं नहीं है। माझ्या येथे शाळा आहे पण त्यामध्ये आवश्यक असणाऱ्या विविध सुविधा नाहीत। महाविद्यालय तो हमारे गांव से बहुत दूर है आणि कॉलेज म्हणजेच महाविद्यालय गावापासून खूप लांबवरती आहे। तुम्हारे बारे में सोचता हूँ तो लगता है कि तुम्हारे पास अत्याधुनिक और अच्छी सुविधाएं विकसित तकनीक है। तुझ्या बद्दल जर विचार केला तर तुझ्याकडे आधुनिक सुविधा त्याचबरोबर वेगवेगळे तंत्रज्ञान आहे। तुम्हारी दिन दुनी रात चौगुनी उन्नति हो रही है। तुझी खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहे। तुम कितने सुखी हो, तू किती सुखात आहेस। यातायात के आधुनिक साधन पक्की चौड़ी सड़कें बड़े बड़े शॉपिंग मॉल और 24 घंटे बिजली की सुविधा तुम्हारी शान में 4 चांद लगा देती है। वाहतुकीची विविध साधनं त्याचबरोबर मोठे मोठे रस्ते मोठे मोठे व्यापारी मॉल त्याचबरोबर 24 तास लाईट तुझ्याकडे उपलब्ध आहे आणि त्यामुळे तू चमकत असतोस। कभी कभी मन बहुत उदास हो जाता है, कधी कधी खूप वाईट वाटतं।
एक जमाना था जब मेरे यहाँ बहुत खुशहाली थी। एक काळ होता ज्या काळामध्ये माझ्या ठिकाणी खूप आनंद होता। चारों तरफ हरियाली थी, पर अब पहले जैसी रौनक नहीं रही। सगळीकडे हिरवळ होती, पण आता तसं काही राहिलेलं नाही। मैं असुविधा, बेरोजगारी, आपसी झगड़े, गुटबाजी, अशांति जैसे समस्याओं से घिरता जा रहा हूँ। माझ्या या ठिकाणी म्हणजेच गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बेरोजगारी, त्याचबरोबर विविध समस्या अजूनही वाढतच चाललेल्या आहेत। यहाँ के कुछ अशिक्षित और अल्पशिक्षित लोग परिवार कल्याण के प्रति आज भी उदासीन है। या ठिकाणी असणारे काही अशिक्षित लोक किंवा कमी शिकलेले लोक हे आपल्या कुटुंबातील प्रगतीबद्दल आज सुद्धा उदास आहेत। जनसंख्या भी बढ़ रही है, लोकसंख्या सुद्धा वाढत आहे। उनके लिए यह काम धंदा नहीं है। त्यांच्यासाठी म्हणजेच वाढलेल्या लोकसंख्येसाठी या ठिकाणी काम नाही। रोजगार की तलाश में लोग शहर जा रहे हैं। कामधंदा शोधण्यासाठी माणसं शहरात जात आहेत। यहाँ काम के लिए मजदूर नहीं मिल रहे हैं। काम करण्यासाठी इथं आता मजदूर मिळत नाहीत। शहरी चमक-दमक और आधुनिक सुविधाओं की ओर आकर्षित होकर लोग मुझे अकेला छोड़कर तुम्हारी ओर दौड़ रहे हैं। शहरातील चमक-दमक, आधुनिक सुविधा हे पाहून माणसं मला एकट्याला सोडून तुझ्याकडे पळत आहेत। यहाँ ठीक समय पर दवा नहीं मिल पाती। येथे आता आरोग्याच्या सुविधा पर्याप्त मात्रा में म्हणजेच जेवढ्या पाहिजेत तेवढ्या नाहीत। सुसज्ज दवाखाने नाहीत, त्यामुळे माणसांना वेळेवरती औषधोपचार मिळत नाही। मेरा परिवार टूट सा रहा है, म्हणजेच माझा परिवार कुटुंब आता तुटत आहे। बताइए मैं क्या करूं, सांग आता मी काय करू। तुम्हारा मित्र देहात, तुझाच मित्र खेडेगाव। खेडेगावामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात। आरोग्याच्या सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत, सुसज्ज दवाखाने नाहीत, त्यामुळे वेळेवरती माणसांना औषधोपचार मिळत नाही। त्याचबरोबर कामधंद्यासाठी माणसं शहराकडे पळत आहेत। खूप सारी लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे गावामध्ये त्यांना काम मिळत नाही, म्हणून शहराकडे माणसं जात आहेत आणि गाव आता एकटं पडू लागलेलं आहे। या सर्वांवरती गाव शहराला विचारतं की सांग आता मी काय करू। खेडेगावाने लिहिलेल्या पत्राला शहराने उत्तर दिलेलं असतं। दिनांक 15 अगस्त 2017 में 15 ऑगस्ट 2017 ला त्यांनी उत्तर दिलं। प्रिय मित्र देहात नमस्कार। प्रिय मित्र खेडेगाव किंवा गाव तुला नमस्कार। आज स्वतंत्रता दिवस है, इस उपलक्ष्य में हार्दिक बधाई। आज स्वतंत्र दिवस आहे, त्यामुळे तुला खूप खूप शुभेच्छा। पत्र मिला, तुझं पत्र मिळालं। तुम्हारी प्रगति के बारे में जानकर खुशी हुई। तुझ्या ठिकाणी होत असलेली प्रगती पाहून आनंद झाला। मित्र, परिवर्तन सृष्टि का नियम है। भला तुम्हारी स्थिति क्यों न बदली किंवा बदलती, धीरे धीरे और भी विकास होगा। सृष्टीचा नियमच आहे की परिवर्तन होणार। तुझ्या ठिकाणी स्थिती बदलत असली किंवा कमी बदलली असली तरी सुद्धा हळूहळू नक्की विकास होणार। धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय। माली सींचे सौ घडा, ऋतू आये फल होय। हळूहळूच सगळं होत असतं। माळी ज्यावेळी रोप लावत असतो त्याला खूप कालावधीनंतर ज्यावेळेस ऋतू येतो त्यावेळेसच फळं लागतात। माना की कुछ परेशानियां है, मी मान्य करतो की काही अडचणी आहेत। वहाँ के परिवार तेजी से मेरी यहाँ आ रहे हैं, परंतु यहाँ आकर भी सब कहाँ सुखी है। मी मान्य करतो की तुझ्या इथले कुटुंब माझ्याकडे येत आहेत, पण ते इथे येऊन तरी कुठं आनंदी आहेत। चिराग तले अंधेरा है, दिव्याच्या खाली अंधार असतो। जिन बस्तियों में, जिन हालातों में वे रहते हैं, तुम सुनोगे तो और बेचैन और व्यथित हो जाओगे। ज्या ठिकाणी किंवा ज्या वस्तींमध्ये ही माणसं राहतात ते जर तू ऐकलंस तर तू आणखीनच अस्वस्थ होशील। मेरे यहाँ की दिन ब दिन बढ़ती भीड़ से मैं परेशान हो उठा हूँ। माझ्या ठिकाणी दिवसेंदिवस वाढणारी गर्दी पाहून मी हैरान झालो आहे। जिस चमक दमक की बात तुम कर रहे हो वह सबको कहाँ उपलब्ध है। ज्या चमक दमकचा तू सांगत होतास किंवा विचारत होतास ते सगळ्यांना कुठे मिळतं।
तुम्हारे यहाँ से जो यहाँ आते हैं कई बार बाद में पछताते भी है। तुझ्या ठिकाणाहून म्हणजे गावामधून इथे काही माणसं येतात, त्यांना शेवटी पछतावा होतो, त्यांना वाईट वाटतं। मैं चाहता हूँ कि तुम अपने लोगों को समय रहते अपना महत्व समझाओ। मला असं वाटतं की तू आपल्या लोकांना वेळ आहे तोपर्यंतच तुझं महत्व समजावून सांग। छोटा परिवार सुखी परिवार की बात अब उनकी समझ में आ जानी चाहिए। लहान परिवार आनंदी परिवार किंवा लहान कुटुंब आनंदी कुटुंब ही व्याख्या आता त्यांना समजली पाहिजे। तुम उन्हें बुराइयों से दूर रखकर विभिन्न व्यावसायिक कौशलों कंप्यूटर संबंधी जानकारी विकसित करने की तरफ ध्यान दो। तू त्यांना वाईट गोष्टींपासून दूर ठेवून वेगवेगळे व्यावसायिक कौशल्य त्याचबरोबर कंप्यूटर म्हणजे संगणकाविषयी माहिती देऊन विकासाच्या बाजूने त्यांचं लक्ष वळव। खेल तो ग्रामीण जीवन की आत्मा है। खेळणे किंवा विविध खेळ हे ग्रामीण जीवनातील महत्त्वाचा अंग आहे। दौड़ना, तैरना, पेड़ों पर चढ़ना उतरना तो वहाँ के बच्चों की रग रग में रचा बसा है। पळणे, पोहणे, झाडांवरती चढणं आणि उतरणं हे तर तिथल्या लहान लहान मुलांच्या अंगामध्ये भिनलेलं आहे। आज कितने विख्यात खिलाड़ी गांव से ही आगे आए हैं या बड़े हैं। आज कितीतरी खेळाडू आहेत, सुप्रसिद्ध असे खेळाडू हे गावातूनच पुढे आलेले आहेत। उनको प्रोत्साहित करना तुम्हारी नैतिक जिम्मेदारी है। तेथील माणसांना किंवा मुलांना तू प्रोत्साहित केलं पाहिजेस। खेल संबंधी मार्गदर्शन देकर हमारा देश अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रगति कर सकता है। खेळाविषयी मार्गदर्शन जर मिळालं तर खेळामध्ये आपला देश खूप सारी प्रगति करू शकतो। अपने गांव को एक परिवार समझकर उसे विकसित करने का प्रयत्न करना होगा। आपल्या गावाला एक कुटुंब समजूनच त्याचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तुम्हारी और मेरी समस्या का मूल कारण दिनों दिन बढ़ती आबादी, अशिक्षा और गरीबी है। तुझी आणि माझी अडचण त्याचं मूळ हे दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, शिक्षण नाही आणि गरीबी हेच आहे। मेरे यहाँ लोग रोजगार की तलाश में आना कम कर दे। येथे येणाऱ्या माणसांनी धंद्यासाठी इकडे येणं बंद केलं पाहिजे। तुम गांव वालों को सहकारिता का महत्व समझाओ। तू गावातील माणसांना सहकार्याचं महत्व समजावून सांग। सहकारिता पर आधारित छोटे छोटे व्यवसाय तुम अपने यहाँ शुरू करवाओ ताकि कृषि आधारित अनेक लघु उद्योग, फलोत्पादन, औषधीय वनस्पतियों की खेती, पशुपालन जैसे अनेक व्यवसाय शुरू किए जा सकते हैं। सहकारी तत्वावरती अनेक छोटे छोटे व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता, जसे की शेतीवरती आधारित अनेक छोटे उद्योग, फलोत्पादन, औषधी वनस्पतींची शेती, पशुपालन यासारखे अनेक व्यवसाय सुरू केले जाऊ शकतात। अरे देहात भाई, कितने भाग्यशाली हो कि तुम प्रदूषण मुक्त वातावरण में रहते हो। अरे मित्रा, तू किती भाग्यवान आहेस की तुझ्या ठिकाणी प्रदूषण नाही। खुला खुला परिसर, न धुआं, न वाहनों की चिल्लपो, हरे भरे पेड़, ये सब चीजें तुम्हारे पास है। मोकळा मोकळा परिसर, धूर नाही, ना वाहनांची गडबड आहे, सगळीकडे हिरवीगार झाडं, ही सगळ्या गोष्टी तुझ्याजवळ आहेत। रात में तारों भरा आसमान तो सवेरे उगते सूरज के दर्शन कितनी सहजता सरलता से हो जाते हैं। रात्रीमध्ये तारांगण किंवा खूप सारे तारे आसमानमध्ये म्हणजेच आकाशात दिसत असतात। तसेच सकाळी सकाळी उगवणारा सूर्य किती सहज आणि सोप्यामध्ये तुम्हाला दिसत असतो। हम तो इमारतों के जंगल में बदल गए हैं। खुला आसमान, बड़ा मैदान हमारे लिए कितने अनमोल एवं दुर्लभ हो गए हैं, ये तुम नहीं समझ सकते। आम्ही तर सिमेंटच्या जंगलामध्ये अडकलेला आहोत। आम्हाला मोकळं आकाश, खूप मोठं मैदान या गोष्टी मिळतच नाहीत आणि त्या किती मौल्यवान आहेत हे तुम्हाला समजू शकत नाही। तुम्हारे तहसील और क्षेत्र के लोगों को चाहिए कि वे अपने क्षेत्र का सर्वांगीण विकास करने के लिए अपने जनप्रतिनिधियों का सहयोग ले। तुमच्या येथे असणाऱ्या किंवा क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना हे
समजलं पाहिजे की आपल्या भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची मदत घेतली पाहिजे। तुम्हारे यहाँ जो बच्चे विद्यालय में पढ़ रहे हैं, यदि अभी से उन्हें सही दिशा उचित मार्गदर्शन दिया जाए तो भविष्य में वे ही हम सबकी व्यथा कम कर सकते हैं। वे ही हमारी आशा स्थान है। तुमच्या येथे शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्यात तेच आपली अडचण कमी करू शकतात, आपली समस्या सोडवू शकतात आणि तेच आपले आशास्थान आहेत। मुझे पूरा विश्वास है कि उन पर अवश्य ध्यान दिया जाएगा। मला विश्वास आहे की तुम्ही त्यांच्यावरती नक्की लक्ष द्याल। तुम्हारा अपना शहर, तुझाच शहर। गावातील समस्या शहरातील समस्या या थोड्याशा वेगवेगळ्या असतात, पण त्यांचे उपाय त्यांच्याच ठिकाणी असतात। त्यावरती उपाय करण्यासाठी खूप सारे उपाय या पत्रांमधून सांगितलेले आहेत। तुम्हाला ते नक्कीच समजले असतील। इस प्रकार से हमने आज 7वीं कक्षा का हिंदी विषय का देहात और शहर यह पाठ पढ़ा। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी मधील हिंदी विषयातील देहात और शहर म्हणजेच गाव आणि शहर हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।